CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील बोंडारा या गावी आहोत आणि या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे माननीय नांदेड दक्षिणचे आमदार माननीय आनंदरावजी बोंडारकर सर आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करतात। आपल्या निवासस्थानी जे दिव्यांग आले होते की त्यांचं म्हणणं काय होतं नेमकं? आज दिव्यांग यांचा मोर्चा माझ्या ऑफिसवरती आला होता आणि त्यांचं म्हणणं होतं त्यांचा जे काही निधी आहे ते त्यांना मिळावं आणि त्यांच्या काही इतर मागण्या होत्या, म्हणजे ST बसमध्ये त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, रेल्वेमध्ये त्यांना आरक्षित जागा मिळावी किंवा अन्य मागण्या घेऊन ते माझ्याकडे आले होते। आणि मोर्चा आल्याच्या नंतर मी त्यांच्याशी हितगुज साधली, त्यांच्यात बसून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना समाधानकारक असं उत्तर दिलं आणि त्यांना शब्द दिला की त्यांच्या जे जे मागण्या आहेत ते शासन स्तरावर असो किंवा सरकारच्या माध्यमातून जे काही सोडवता येतील ते सोडवण्याचं काम मी पुढच्या काळात करणार आहे, असा शब्द त्यांना मी दिलेला आहे। दरवर्षी केंद्र शासन व राज्य शासनाकडून जो इम्प्लिमेंट्सचा जो मधील 30 लक्ष जो निधी असतो दरवर्षी खर्च करायचा, तो निधी आपण आमदार आणि खासदार यांनी त्यांना न देता आपल्या स्वतःच्या खिशात टाकला असं त्यांचं म्हणणं होतं। तर यावर आपली प्रतिक्रिया काय आहे? नाही, ते चुकीची गोष्ट आहे। कुठलाही निधी कोणी कोणाच्या खिशात टाकत नसतो। त्याला शासनाचा GR आहे, शासनाच्या नियमाप्रमाणे ते GR आपल्याला निधी खर्च करावा लागतो आणि जे काही त्यांचं म्हणणं आहे 30% असेल, 40% असेल, 50% असेल, 10% असेल, जे काही निधी शासनाने जी तरतूद घालून दिलेली आहे त्याप्रमाणे ते निधी खर्च करावाच लागतो। कारण तर जे काही शासनाच्या गाईडलाईन आहेत त्याच्या व्यतिरिक्त कुठेही निधी कोणालाही खर्च करता येत नाही। कुठला आमदार असो किंवा कुठले खासदार असो, त्यांना शासनाच्या गाईडलाईन प्रमाणेच निधी खर्च करावा लागतो, त्याच्या वेगळा कुठलाही निधी खर्च करता येत नाही। मी त्यांनाही सांगितलं की जे काही त्यांचं म्हणणं आहे 30% निधी त्यांना द्यावा। मी आता DPOशी चर्चा करून त्यामध्ये जे काही त्यांच्या शासनाच्या नियमाप्रमाणे ते गाईडलाईन मला देतील त्याप्रमाणे आपण खर्च करू। कारण तर दिव्यांग बांधव आहेत, पहिलंच परमेश्वरांनी त्यांच्यावर मार दिलेली आहे आणि मी दिव्यांग बांधवांच्या सोबत आहे असं त्यांना सांगितलं आहे आणि त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल ते 100% मी करण्यास कटिबद्ध आहे असा शब्द त्यांना मी दिलेला आहे। आजच्या मोर्चा संदर्भात या ठिकाणी 20 ते 30 महिलांनी आपणास बाहू म्हणून या ठिकाणी राखी बांधली व त्यानंतर आपल्या मोर्चाला सुरुवात केली। याबद्दल आलेल्या सर्व मोर्चेकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही? 100% मी भाऊ म्हणून राखी बांधून घेतली आणि ते बहीण म्हणून त्यांनी मला राखी बांधली आणि बहीण भावाचं एक चांगलं नातं या ठिकाणी आपण मानतो, पवित्र नातं असं मानतो आणि बहिणीच्या संकटामध्ये भाऊ नेहमीच उभा टाकतो अशा पद्धतीचं मी त्यांना सांगितलंय। त्यांच्या कुठल्याही सुखदुःखामध्ये मी त्यांच्या सोबत आहे असा शब्द मी त्यांना दिलेला आहे। या ठिकाणी आपण नांदेड दक्षिणचे आमदार माननीय आनंदरावजी तिडके पाटील बोंडारकर यांच्याशी आपण चर्चा केली। या ठिकाणी जो सकाळी दिव्यांग बांधवांच्या वतीने या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन, त्यानंतर या ठिकाणी राखी पौर्णिमेचं औचित्य साधून जे दिव्यांग बहिणींनी माननीय आमदार यांना राखी बांधली याविषयी आपण या ठिकाणी चर्चा केल्यात। याविषयीचा जो खुलासा होता तो या ठिकाणी आज करण्यात आला। या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।